नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता आज आहे 16 तारीख. तर 16 तारखेला फर्स्ट राऊंडची जी अलॉटमेंट लिस्ट आहे ती जाहीर होणार होती 5:30 नंतर. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहोत, तर फर्स्ट राऊंडची जी लिस्ट असते ती जाहीर झाल्यानंतर आपलं नाव आणि ते कसं चेक करायचं, लिस्टमध्ये काय गोष्टी असतात ते सर्व कसं बघायचं ते आपण तुम्हाला सांगू. त्यानंतर मग फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज हे ऑप्शन्स असतात. हे ऑप्शन्सचा अर्थ काय, हे ऑप्शन्स बऱ्यापैकी कन्फ्युजिंग असतात विद्यार्थ्यांना. तर हे ऑप्शन्स आपण आज तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करू, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील या ऑप्शन्सबद्दल. त्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज लागलं नसणार तर त्या विद्यार्थ्यांनी आता पुढे काय करावं ते पण आपण तुम्हाला सांगू. आता विद्यार्थी मित्रांनो, लिस्ट जी असते ती आपल्या शेड्यूलप्रमाणे 5:30 नंतर CET सेलच्या वेबसाईटला लागणार आहे. आत्तापर्यंत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट तुम्ही मिळवण्यासाठी वेबसाईटला व्हिजिट केलंच असेल, आणि तशाच प्रकारे अलॉटमेंट लिस्टसुद्धा तुम्हाला वेबसाईटलाच मिळेल, त्याच पोर्टलवर मिळेल. तर आता जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर कॉलेजचं जे अलॉटमेंट लेटर असतं ते कसं मिळवायचं, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या लॉग इनला जावं लागेल. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी बघणार आहोत. त्यासाठी आपण व्हिडिओला सुरू करूया. त्या अगोदर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. स्क्रीनवर तुम्ही त्याचा QR कोडसुद्धा बघू शकता, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसचे सर्व अपडेट्स आपण तुम्हाला वेळोवेळी देत राहू. आणि अलॉटमेंट लिस्ट किंवा पुढच्या ज्या पण लिस्ट असतील त्या सर्व आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाच टाकतो, म्हणून तुम्हाला कुठं वेबसाईटला व्हिजिट करायची गरजसुद्धा पडणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. आता व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, आता अलॉटमेंट लिस्ट कशी असते ते तुम्हाला दाखवतो. त्यासाठी आपण अलॉटमेंट लिस्ट ओपन करू फर्स्ट राऊंडची. विद्यार्थी मित्रांनो, आता ही लास्ट इयरची 2025-26 ॲडमिशन प्रोसेसची अलॉटमेंट लिस्ट आहे. आता आपली अलॉटमेंट लिस्ट अजून आलेली नाही, कारण आता मी व्हिडिओ जो बनवतो आहे तो परचा बनवतो आहे. अजून अलॉटमेंट लिस्ट येईल आणि लिस्ट लेटसुद्धा होऊ शकते. तर आपण ही लास्ट इयरची अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती रेफरन्ससाठी घेतो आहे. आता तुम्ही येथे बघू शकता, पहिले फॉर्म नंबर असतो. आता तुमचा फॉर्म नंबर जो असतो तो तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो असेल. आता तुम्हाला जर तुमचं नाव चेक करायचं असेल अलॉटमेंट लिस्टमध्ये, तर ज्याप्रमाणे तुम्ही मेरिट लिस्टमध्ये चेक करायचे, आपला ॲप्लिकेशन नंबरवरती सर्च करायचे आणि मग वेट करायचे, तसंच तुम्हाला येथेसुद्धा तुमचं नाव चेक करायचं आहे. जर तुम्हाला कॉलेज लागलं आहे का नाही, तुम्ही फॉर्म नंबर टाकू शकता किंवा तुमचं जे नेम आहे ते पूर्ण टाकू शकता कॅपिटल लेटर्समध्ये, तेव्हा तुम्हाला चेक करता येईल तुमचं नाव आहे का नाही. तर या अलॉटमेंट लिस्टमध्ये तुमचं नेम, तुमचं जेंडर, त्यानंतर कॅटेगरी, मग तुमची स्पेशल कॅटेगरी काय होती ते येईल, आणि त्यानंतर तुमची होम युनिव्हर्सिटी काय होती, मग तुमचा ॲलोटेड कोटा, तुम्हाला एम कोट्यातनं ॲडमिशन मिळालं आहे का यू कोट्यातनं हे सुद्धा दिसेल. यानंतर कोणत्या कॅटेगरीतनं तुमचं ॲडमिशन झालं आहे ते सुद्धा दिसेल. ओपन, OBC, EWS जे असेल तुमची कॅटेगरी ते. त्यानंतर स्पेशल कॅटेगरी म्हणजे तुमचं जनरल, ॲग्रिकल्चर, PAP काय असेल त्यातनं, आणि जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या कॉलेजचा कोड दिसेल. आता पहिलंच कॉलेज जे मिळालं आहे ते पुणे कॉलेज आहे, तर याचा कोड आहे तो 11,101 आहे. आणि त्यानंतर हे कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीचं आहे त्या ॲलोटेड युनिव्हर्सिटीचं नाव येईल. मग त्यानंतर प्रेफरन्स नंबर दिसेल येते, की तुम्ही ते कॉलेज कोणत्या प्रेफरन्सला ठेवलं होतं ते दिसतं आहे. आणि मग कॉलेजचं नेम आणि तुमचे जे टोटल मार्क्स होते ते, आणि कोणत्या कोर्ससाठी तुमचं ॲडमिशन झाले ते, या सर्व गोष्टी तुम्हाला या फर्स्ट राऊंडच्या अलॉटमेंट लिस्टमध्ये दिसतील. तर अशा प्रकारे तुम्हाला ही लिस्ट चेक करायची आणि यात तुमचं नाव आहे का नाही हे बघून घ्यायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज काय असतं हे बघू. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज लागलं असेल तर तुम्हाला फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज असे ऑप्शन असतात. जर तुम्हाला कॉलेज नाही लागलं तर हे ऑप्शन तुम्हाला नसतीलच. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज नाही लागलं त्यांनी पुढे काय करायचं हे आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगूच. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलं असेल त्यांना 3 ऑप्शन्स असतात: फ्लोट, फ्रीज, रिफ्यूज. आता इंजिनिअरिंगमध्ये जे बेटरमेंटचं ऑप्शन असतं तसं बेटरमेंटचं ऑप्शन आपल्या ॲग्रिकल्चर ह्या डिग्रीत नसतं, आपल्याला फ्लोटचं ऑप्शन येतं. तर त्यानंतर फ्रीजचं ऑप्शन असतं आणि मग रिफ्यूजचं ऑप्शन असतं. आता पहिल्या राऊंडला जर तुम्हाला कॉलेज लागले तर तुम्हाला फ्लोट, फ्रीज, रिफ्यूज असे ऑप्शन असतील. दुसऱ्या राऊंडपासनं फ्लोटचं ऑप्शन तुम्हाला नसतं, तेव्हा फक्त फ्रीज आणि रिफ्यूज असंच ऑप्शन असतं. आता फ्रीज ऑप्शन काय ते आपण बघू. आता फ्रीज म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल, जर सपोज एखाद्या विद्यार्थ्याला पुणे गव्हर्नमेंट कॉलेज लागले आणि त्याला ते कॉलेज घ्यायचंच आहे, तर तो विद्यार्थी ती सीट ॲक्सेप्ट करेल. त्यासाठी त्यांनी कॉलेजला जायचं, आपले डॉक्युमेंट्स जे असतील ते घेऊन जायचं, व्हेरीफाय करून घ्यायचं सर्व डॉक्युमेंट्स. जी सीट ॲक्सेप्टन्सची फीज असते 1,000 रुपये ती पे करून द्यायची, आणि मग तो विद्यार्थी तिथे ॲडमिशन कन्फर्म करतो. म्हणजे ते फ्रीज झालं, म्हणजे तुमचं ॲडमिशन जे आहे ते फ्रीज होऊन जातं. फ्रीज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन स्वतः तिथं हजर राहावं लागतं कॉलेजला. आता आपण बघू फ्लोट ऑप्शन काय असतं ते. फ्लोट ऑप्शनबद्दल आपलं जे UGचं डिग्री प्रोस्पेक्टस आहेत त्यात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या इथे मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेलं आहे या इमेजमध्ये, ते तुम्ही बघू शकता. आता हे ऑप्शन मी तुम्हाला
सिंपल वेमध्ये विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करतो विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, जर सपोज एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज प्रेफरन्सेसमध्ये 3 नंबरचं कॉलेज लागलं. आता इथे तुम्ही एक्झाम्पल्समध्ये बघू शकता, अहिल्यानगरचं जे हाळगावचं कॉलेज आहे ते जर स्टुडंटला लागलं, ते 3 नंबरचं प्रेफरन्स होतं आणि त्या स्टुडंटला हे कॉलेज आवडतं, हे कॉलेज त्याला घ्यायचं पण आहे. पण बेटरमेंटचं ऑप्शन म्हणून त्या विद्यार्थ्यांनी जर कधी ह्या कॉलेजला जाऊन फ्लोट केलं, तर ह्या प्रेफरन्सेसमधले वरचे कॉलेज जर त्याला लागले तर त्या कॉलेजला तो ॲडमिशन घेऊ शकतो. आणि जर यातल्या वरच्या कॉलेजेसला त्याला ॲडमिशन नाही लागलं तर ॲटोमॅटिक त्याला 3 नंबरचं जे कॉलेज आहे हाळगावचं ते मिळून जाईल. तर असा असतो फ्लोट ऑप्शन. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते कॉलेज नाही घ्यायचं आहे तर फ्लोट ऑप्शन तुम्ही चूज करू नका. तुम्हाला जर ते कॉलेज ओके वाटतं आहे ते तुम्हाला घ्यायचं पण आहे, पण तुम्ही एक बेटर ऑप्शन म्हणून जर बघताय तरच तुम्ही फ्लोट ऑप्शन चूज करा. तर या केसमध्ये तुम्ही बघू शकता, जर हाळगावचं कॉलेज लागलेलं आहे स्टुडंटला आणि त्याला ते कॉलेज पण घ्यायचं आहे, ते कॉलेज मिळालं तरी चालेल. पण त्याचं असं म्हणणं आहे की वरचे जे 2 कॉलेज आहे कराडचं किंवा कोल्हापूरचं, हे जर मिळाले तर अजून बेटर होईल. तर त्या केसमध्ये हा विद्यार्थी हे ऑप्शन चूज करू शकतो, जेणेकरून त्याला हे कॉलेज मिळाले तर तो येथे ॲडमिशन घेऊन घेईल कोल्हापूरला, आणि नाहीच मिळालं तर हाळगावला त्याला ॲडमिशन घ्यावंच लागेल. असं असतं फ्लोट ऑप्शन. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जे अलर्ट झालेलं कॉलेज आहे ते घ्यायचंच नाही तर तुम्ही रिफ्यूज करून द्या. ते कॉलेजला जाऊच नका, ॲडमिशन तिथे घेऊच नका. फ्लोट करू नका उगाच. फ्लोट केल्यामुळे तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल जर वरचं कॉलेज तुम्हाला नाही लागलं तर. आता विद्यार्थी मित्रांनो, फ्लोट कसं करायचं आहे, तर फ्लोट करत असताना तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सोबत न्यायचे. ते डॉक्युमेंट्स ते व्हेरीफाय करून घ्यायचे आणि काही सीट ॲक्सेप्टन्स फीज असते ₹1000 ती पे करायची. आणि इथलं जे अलॉटमेंट लेटर आहे, जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याचं, ते पण सोबत घेऊन जायचं आहे. आता जर तुम्हाला हाळगावचं कॉलेज फ्लोट केलं, त्यानंतर जर कोल्हापूरचं कॉलेज लागलं तर नवीन अलॉटमेंट लेटर मिळेल. बाकी तुम्हाला परत त्या कॉलेजला जायची गरज नाही. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेलंच असेल ह्या कॉलेजला. तुम्हाला फक्त 1 ते 4 तारीख जी आहे पुढच्या महिन्याची, त्या तारखेत फीस आणि डॉक्युमेंट्स सबमिट करण्यासाठी कोल्हापूरच्या कॉलेजला जावं लागेल, जर तुम्हाला फ्लोट ऑप्शनमध्ये हे बेटरमेंट मिळालं तर. आता विद्यार्थी मित्रांनो, फ्लोट ऑप्शन कोणाला नसतं. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त एकच कॉलेज टाकलेलं आहे आणि त्यांना ते लागलं, तर त्या विद्यार्थ्यांना फ्लोटचं ऑप्शन नसतं. त्यांना मग ते कॉलेज डायरेक्ट रिफ्यूज करावं लागेल, तेव्हाच ते कॉलेज त्यांना नाही मिळणार. पण त्यांना बेटरमेंटचं ऑप्शन असतं, कारण त्यांनी एकच कॉलेज ह्या प्रेफरन्समध्ये टाकलेलं असतं. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त एकच कॉलेज प्रेफरन्समध्ये टाकलं होतं, जर त्यांनी ते कॉलेज ॲक्सेप्ट नाही केलं तर त्याला डायरेक्ट पुढे स्पॉट राऊंड्स असतात, त्या राऊंड्ससाठी जावं लागतं. मग त्याला पुढच्या राऊंड्ससाठी अपिअर होता येत नाही. त्यामुळे विचार करून हे ऑप्शन्स चूज करायचे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर यात डाऊट्स असतील तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या काउन्सिलिंगमध्ये जॉईन करा. तुम्हाला आपण हे सर्व डाऊट्स क्लिअर करून देऊ आणि पुढच्या राऊंड्सचे प्रेफरन्स जे असतील ते पण आपण फिलअप करून देऊ, जर तुम्हाला पुढच्या राऊंड्समध्ये अपिअर व्हायचं असेल तर. आणि ह्या ऑप्शन्सबद्दलसुद्धा तुम्हाला गायडन्स देऊ. बाकी पुढे डिग्रीचे जे नोट्स आणि ते तर आपण काउन्सिलिंगमध्ये देतोच ऑलरेडी. आय होप तुम्हाला हे फ्लोटचं ऑप्शन समजलं असेल, आणि जर तुम्हाला यात काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि अलॉटमेंट लिस्ट जेव्हा लागेल तेव्हा आपण एक लाईव्ह कंडक्ट करणारच आहोत यूट्यूबवर. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून लाईव्हची नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. आता रिफ्यूजचं ऑप्शन काय असतं, तर विद्यार्थी मित्रांनो, रिफ्यूज जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फ्रेश प्रेफरन्स सबमिट करावे लागतात पुढच्या राऊंडसाठी. जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं नाही तर सेकंड राऊंडसाठी जे प्रेफरन्स आहेत ते तुम्ही नवीन सबमिट करून द्यायचे. ते ऑटोमॅटिक रिफ्यूज होऊन जाईल. रिफ्यूजसाठी तुम्हाला काही तिथे जायची गरज नाही किंवा काही कुठं बटन नसतं रिफ्यूजचं, ते करायची गरजच नाही. तुम्हाला फक्त पुढच्या राऊंडचे प्रेफरन्स सबमिट करून द्यायचे, ते ऑटोमॅटिक रिफ्यूज होऊन जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यासाठी तुम्ही काय करायचं, तर सर्वात अगोदर तुम्ही आपलं जे अलॉटमेंट लेटर आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या लॉगिनवर जाऊन. त्यानंतर तुमचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस जे सबमिट केले होते ते डॉक्युमेंट्स सर्व रेडी ठेवायचे. आणि ॲडमिशनच्या वेळेस काय डॉक्युमेंट्स लागतात हे तुम्हाला मी आता सांगेलच पुढे व्हिडिओमध्ये. त्यानंतर ₹1000 जी असते सीट ॲक्सेप्टन्सची फीज असते, ती फीज रेडी ठेवायची. आता ज्यांना फ्लोट करायचं आहे त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी कराव्या. त्यानंतर मग ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी काही पैसे सोबत ठेवायचे. प्रायव्हेट कॉलेज जर लागले असेल तर थोडे जास्त पैसे सोबत ठेवायचे, जी कॉलेज फीज असते ती पे करण्यासाठी. त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो, तिथे तुम्ही कॉलेजला व्हिजिट द्यायचे, पॅरेंट्ससोबत जायचे. आणि मग तुम्हाला तिथे जाऊन काय करायचं आहे, तर पहिले कॉलेज ऑब्झर्व करायचं आहे, कॉलेज कसं आहे, काय सर्व गोष्टी बघून घ्यायच्या आहे. त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटीज आहेत का नाही, हॉस्टेल कसे ते सर्व बघून घ्यायचे. ॲडमिशन करण्या अगोदरच सर्व बघितलेलं योग्य असेल. मेस फॅसिलिटीजसुद्धा बघून घ्यायची. त्या एरियात गेल्यानंतर त्या एरियातल्या लोकल लोकांसोबत बोलून घ्यायचे. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी कशी, त्याबद्दल बसेसबद्दल सर्व गोष्टी विचारून घ्यायच्या. आणि मग जर तुम्हाला ते कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही मग फायनल ॲडमिशनसाठी
जाऊ शकता आणि फायनल मग तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून तुम्ही तेथे ॲडमिशन करून घ्यायचे. सर्वात अगोदर तुम्ही सर्व फॅसिलिटीज सर्व गोष्टी चेक करून घ्या, मगच ॲडमिशन फायनल करा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा ॲडमिशनसाठी जाल तेव्हा तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील, तर सर्वात अगोदर तुम्हाला अलॉटमेंट लेटर लागेल. त्यानंतर मग तुम्ही ज्या एक्झामच्या स्कोअरच्या बेसवर CET रजिस्ट्रेशन केलं होतं तर ते स्कोअर कार्ड सोबत ठेवायचं आहे. मग कास्ट सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल लागतील विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मग कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर, EWS सर्टिफिकेट जर तुमचं असेल तर, त्यानंतर 10वीचं मार्कशीट, मग 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं डॉमिसाईल सर्टिफिकेट. आता जर तुमचं डॉमिसाईल नसणार तर तुम्ही जे डॉक्युमेंट दिले असेल, सपोज बर्थ सर्टिफिकेट, तर ते सोबत ठेवायचं आहे. त्यानंतर मग जर तुम्ही ॲग्रिकल्चरची सर्टिफिकेट दिलं असेल तर ते घ्यायचे सोबत. जर 7/12 असेल अपलोड केलेला तर 7/12 सोबत ठेवायचा. आणि मग तुम्ही एक्स्ट्रा रिझर्वेशनमध्ये फ्रीडम फायटर, डिफेन्स पर्सनल किंवा PH, PAP हे जे काही असेल ते तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर ते सर्टिफिकेट सोबत ठेवायचे. इन्कम सर्टिफिकेट जर असेल तर त्याची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत न्यायचे ॲडमिशनला जाताना. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज लागलं नसणार आणि तुम्ही टेन्शन घेत असाल की आता पुढे काय होईल, मला कॉलेज लागतं का नाही, तर विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका. आपण आपल्या ॲग्री गँगच्या काउन्सिलिंगमध्ये अजूनसुद्धा तुमचं ॲडमिशन करून घेऊ. त्यात तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार, कॅटेगरीनुसार आणि तुमच्या आवडीनुसार जे कॉलेज पाहिजे तसं कॉलेज आपण प्रेफरन्स लिस्ट बनवून देऊ. त्या प्रेफरन्स लिस्टला आपण स्वतःच फिलअप करून देऊ. तुम्हाला काही कुठे कॅफेत जायची गरजसुद्धा पडणार नाही. ती प्रेफरन्स लिस्टसुद्धा आपण स्वतः तुमच्या लॉगिनवरनं भरून देऊ. आणि तुम्ही ऑन कॉल सपोर्ट मिळवू शकता आपला. कधीही तुम्हाला काही डाऊट असला ॲडमिशन प्रोसेसबद्दल त्याबद्दल कॉल करू शकता, विचारू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डिग्रीमध्ये सर्व सेमिस्टरच्या नोट्स मिळतील, एज्युकेशनल सपोर्ट मिळेल, करिअर गायडन्स मिळेल. ह्या सर्व गोष्टी आपण तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड करू. जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. खाली तुम्ही स्क्रीनवर माझा नंबर बघू शकता. आता संध्याकाळी जेव्हा अलॉटमेंट लिस्ट लागेल तेव्हा आपण यूट्यूबला एक लाईव्ह कंडक्ट करूच. त्यात आपण लाईव्ह सर्वांचे डाऊट सॉल्व करू. आणि जर आज नाही जमलं तर उद्या आपण लाईव्ह सेशन घेऊच. त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. व्हॉट्सअप ग्रुपला आपण सर्व अपडेट्स देत राहतो